सुनील घरात येताच त्याच्या बायकोने दीपाने अचानक त्याच्या कानाखाली वाजवली. आपल्या मुलावर सुनेने हात उचललेला बघून तिथेच बाजूला असलेली तिची सासू मीनाताई सुनेवर रागावत म्हणाली, "अगं अवदशे, स्वतःच्या नवऱ्यावर हात उचलताना तुला जरासुद्धा लाज वाटत नाही का?" दीपा म्हणाली, "सासूबाई, तुमच्या मुलाने केलेला प्रताप जर तुम्हाला समजला तर तुम्हीसुद्धा तेच कराल जे मी केलं आहे." मीनाताई म्हणाल्या, "बस कर, मोठी आली मला शहाणपण शिकवणारी. मी माझ्या लेकाला मारीन होय? मी त्याला लहानाचा मोठा केला, पण आजपर्यंत कधी त्याला एक बोट पण लावलं नाही का, कधी त्याच्यावर ओरडले नाही. आणि तू काल आलेली माझ्या मुलावर हात उचलतेस? थांब, आत्ता तुझ्या बापाला आणि भावाला बोलावून घेते. माझ्या लेकाच्या कानाखाली मारतेस होय? थांब, तुला पण नाही मार बसवला तर नावाची मीना नाही मी." मीनाताईंनी घरात गोंधळ घातला आणि लगेच दीपाच्या वडिलांना आणि भावाला फोन लावून बोलावून घेतलं. दीपाचे वडील येताच मीनाताई ओरडत म्हणाल्या, "तुम्ही तुमच्या मुलीला हेच शिकवलं आहे का? तिने माझ्यासमोर माझ्या मुलावर हात उचलला, त्याच्या कानाखाली मारली. तिची एवढी हिंमत? आता मी तिला या घरात अजिबात ठेवणार नाही. आत्ताच्या आत्ता तुमच्या लाडक्या लेकीला माझ्यासमोरून घेऊन जा, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणी नाही." मीनाताई एवढ्या रागात होत्या की त्यांच्या बोलण्याचा अर्थ दीपाच्या वडिलांना अजिबात समजला नाही. त्यांना नक्की भानगड काय आहे हेच समजलं नाही. त्यांनी दीपाला विचारलं, "काय झालं दीपा? तू जावईबापूंना का मारलंस?" हे ऐकून दीपा रडू लागली. ती म्हणाली, "बाबा." तिच्या तोंडातून फक्त एक शब्द निघाला. तेवढ्यात तिची सासू म्हणाली, "मी तुम्हाला सांगितलं ना, तिला घेऊन जा. तिला आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून घेऊन जा. तुमच्या घरी गेल्यावर आरामात तिला विचारत बसा. आत्ता जर ही इथे थांबली तर माझ्याकडून काहीतरी अघटित घडेल." मीनाताईंचा राग बघून दीपाच्या वडिलांनी तिला तिथून घेऊन जाणंच योग्य समजलं. इकडे सुनील दीपाकडून मार खाऊन गप्प बसला होता. त्याला बायकोने मारलेल्याचं दुःख वाटत नव्हतं, तर त्याला दुःख या गोष्टीचं वाटत होतं की एवढी मोठी चूक त्याच्या हातून अखेर घडली कशी. सध्या तरी दीपाचे वडील तिला घेऊन गेले होते. 2 दिवस असेच शांतीत निघून गेले. पण 2 दिवसांनी मीनाताईंचा नवरा रामभाऊ घरी आले. त्यांना घरात शुकशुकाट जाणवला. रामभाऊ त्यांच्या कामानिमित्त जास्त करून बाहेरच असायचे. त्यांना घरात दीपा कुठेच दिसली नव्हती. त्यांचा मुलगा सुनीलसुद्धा शांत शांत वाटत होता आणि त्यांची बायको मीना किचनमध्ये स्वयंपाक करत होती. त्यांना थोडं विचित्र वाटलं. मग ते किचनमध्ये गेले आणि बायकोला म्हणाले, "काय झालं मीना? आज तू स्वयंपाक करत आहेस? दीपा कुठे गेली? आणि घरात एवढी शांतता का आहे? सुनीलला काय झालंय? तो पण तोंड पाडून बसला आहे." हे ऐकताच मीनाताई ओरडत म्हणाल्या, "विसरा आता तुमच्या सुनेला. मेली ते आपल्यासाठी. एवढी मोठी चूक केली आहे तिने की त्याला माफी नाही. आता तिला या घरात जागा नाही. मी हाकलून दिलं तिला आपल्या घरातून. परत तिला या घरात घ्यायचं नाही. तिच्या बापाला बोलावून तिला दिलं त्यांच्यासोबत पाठवून. आणि सुनील जो गपगुमान बसला आहे तो सुद्धा तिच्यामुळेच. त्याच्या कानाखाली मारून गेली आज." रामराव आश्चर्याने म्हणाले, "काय? कानाखाली? पण का? काय झालं? कुणी काही सांगेल का मला? सूनबाई तर अशी नव्हती." मीनाताई रागात म्हणाल्या, "अहो, तुमची सून कशी होती कशी नाही तुम्हाला काय माहीत असणार? तुम्ही दिवसभर असता का घरात? तुम्ही तर जास्त करून कामानिमित्त बाहेरच असता. मला विचारा ती कशी आहे ते. तिचं असली रूप मी बघितलं आहे. अहो, तिने एवढ्या जोरात कानाखाली मारली की आपला सुनील 2 पावलं मागं गेला. बाई असून तिची एवढी हिंमत की पुरुषावर हात उचलला, आपल्या नवऱ्यावर हात उचलला." हे ऐकून रामराव थोडा विचार करून म्हणाले, "नाही मीना, मला तर अजूनसुद्धा खरं वाटत नाही. नक्कीच काहीतरी झालं असणार. विनाकारण सूनबाई सुनीलला उगाचच मारणार नाही. काहीतरी मोठं घडलं आहे, त्यामुळेच तिने एवढं मोठं पाऊल उचललं असणार. काय झालंय ते मला सांग. सुनीलने असं काय केलं?" मीनाताईला अजूनच राग आला. त्या म्हणाल्या, "वा, काय बाप आहात तुम्ही. तुम्ही तर माझ्या लेकाच्या मागे हात धुवून लागला आहात. काय केलं त्याने? काहीच नाही. अहो, तो पुरुष आहे. बाहेर येणं जाणं असतं. सगळ्यांच्यात उठणं बसणं असतं.
4 माणसांच्यात वावर असतो त्याचा. मग थोडं वर खाली झालं म्हणून काय कानाखाली मारायची का त्याच्या? त्याने मार खायचा का बायकोचा? मीनाताई फिरून फिरून बोलत होत्या. रामरावांना हे समजलं होतं की विषय काहीतरी वेगळा आहे. विषय वाटतोय तेवढा साधा नाही. नक्कीच काहीतरी मोठं घडलंय. नाहीतर सूनबाई नवऱ्याच्या कानाखाली मारणार नाही. माझी सून अशी नाही. रामराव लगेच सुनीलजवळ गेले. 2-3 दिवसांच्या प्रवासाने थकले होते. पण ते सगळं विसरून त्याला म्हणाले, काय झालं सुनील? माझ्या मागे घरात काय काय घडलं? मला सगळं खरं काय ते सांग. तुझी आई तर काही खरं सांगत नाही. उगाच फिरून फिरून बोलत आहे. तू मला खरंच सांग. तुला सूनबाईने कानाखाली मारले आहे का? हे ऐकून सुनील खाली मान घालून म्हणाला, हो बाबा, चूक तर माझ्याकडून झाली आहे. खूप मोठी चूक. पण खरं सांगतो बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा. जे काही झालं ते मी जाणून बुजून केलं नाही. ते मी माझ्या मित्राच्या पार्टीला गेलो होतो. आता तुम्हाला तर माहीतच आहे, पार्टीत 10 मधली 8 जण तर पितातच. माझ्या मित्राने गुपचूप माझ्या कोल्ड्रिंक्समध्ये दारू मिसळली. मला माहीतच नव्हतं आणि मी ती पिली. त्याने त्याच्या पार्टीत मुलींना पण बोलावलं होतं. मला माहीतच नाही मी केव्हा त्या मुलींच्यासोबत नाचायला लागलो. त्यातलाच एकाने माझा व्हिडिओ बनवला आणि दीपाला पाठवला. बस तेवढं बघून तिला धक्का बसला. बाबा, दीपाच्या जागी ती बरोबर आहे. मलासुद्धा माहीत नव्हतं. जेव्हा तिने मला तो व्हिडिओ दाखवला तेव्हा मला समजलं. आपल्या मुलाचं बोलणं ऐकून रामराव डोकं धरून खाली बसले. विषय तसा खूप सिरियसच होता. चूक झाली होती. नकळत का होईना, पण चूक खूप मोठी होती. दीपाच्या जागी दुसरं कोणी असतं तरी तिने देखील तेच केलं असतं. रामराव काहीतरी विचार करून मग म्हणाले, हे बघ सुनील, तुला माहीत आहे तू चुकला आहेस. जे घडलंय ते चुकीचं घडलंय. पण तू सुनबाईला जाऊन कसं दिलंस? सुनील म्हणाला, बाबा, त्यावेळी तो व्हिडिओ बघून मीच शुद्धीत नव्हतो. मला काहीच समजत नव्हतं. त्यात दीपा रागात होती आणि आईसुद्धा ओरडत होती. त्यामुळे मला काही सुचलं नाही. सगळं काही अचानक घडलं. एवढं अचानक घडलं की मी काही करायच्या आधीच आईने तिला घरातून हाकलून दिलं आणि दीपा घर सोडून निघून गेली. रामराव म्हणाले, अरे मग तू दीपाला थांबवलं का नाहीस? का तिची समजूत काढली नाहीस? तिला खरं काय आहे ते का सांगितलं नाहीस? सुनील म्हणाला, बाबा, मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती माझा फोनच उचलत नाही. कसं तिला सांगू? रामराव म्हणाले, जर ती फोन उचलत नाही तर मग तू तिच्या घरी जायला पाहिजे होतंस. समोरासमोर बसून चर्चा करा. मला खात्री आहे दीपा नक्कीच समजून घेईल. ती तेवढी समजूतदार आहे. सुनील म्हणाला, नाही बाबा, मी कुठल्या तोंडाने तिथं जाऊ? सगळ्यांच्या समोर माझी हिंमत नाही होत. सुनील पण त्याच्या जागी बरोबर होता. त्याची परिस्थिती रामराव समजू शकत होते. तेवढ्यात रामराव काहीतरी विचार करत अचानक उठले आणि म्हणाले, सुनील, चल उठ. आपण आत्ताच्या आत्ता सुनबाईच्या माहेरी जाऊ. चूक तर तुझ्याकडून झाली आहे. भले ती नकळत का होईना, पण तू चुकला आहेस. चूक ही चूकच असते. सुनबाई तिच्या जागी बरोबर आहे आणि तिचा रागही मी समजू शकतो. चल, सुनबाईची माफी माग आणि तिला माघारी घेऊन ये. मी पण तुझ्यासोबत येतो. ते दोघे दीपाच्या माहेरी निघालेच होते. तेवढ्यात मीनाताई तावातावाने तिथं आल्या आणि त्या दोघांना अडवत म्हणाल्या, अजिबात नाही, माझा मुलगा कुठेही जाणार नाही. तुमचं डोकं तर ठिकाणावर आहे ना? काल आलेल्या मुलीच्या पायावर माझा मुलगा नाक घासणार का? तुम्ही माझ्या मुलाला तिची माफी मागायला घेऊन चालला आहात का? मी हे अजिबात होऊ देणार नाही. आणि काय हो, एकदा त्याने सांगितलं ना की त्याच्याकडून चुकून नकळत चूक झाली आहे. त्याने त्याची कबुली पण दिली आहे. मग तुम्ही जाणून बुजून माझ्या मुलाला तिच्यासमोर झुकायला का नेत आहात? रडायला आणि गायावाया करायला तो काही बाई नाही, तो पुरुष आहे. तुम्ही त्याचा पुरुषार्थ कमी करू नका. त्याला सासूरवाडीत नेऊन त्याचा अपमान करू नका. मीनाताईंचं बोलणं ऐकून रामराव आता चांगलेच वैतागले होते. ते रागावत म्हणाले, बास कर मूर्खबाई. हे सगळं रामायण तुझ्यामुळेच घडलं आहे. त्यावेळी जर तू थोडं जरी नमतं घेतलं असतंस आणि थोडा समंजसपणा दाखवला असता तर ही वेळ आलीच नसती. प्रकरण एवढं वाढलंच नसतं.
आणि का नाही येणार सुनबाई या घरात? याद राख, हे घर जेवढं तुझं आहे तेवढं सुनबाईचं सुद्धा आहे. तिला घरातून काढणारी तू कोण आहेस? मीनाताई म्हणाल्या, हे बघा, आता तुम्ही सुनेच्या प्रेमात जरा जास्तच बोलत आहात. एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐका. या घरात एकतर ती राहील, नाहीतर मी. आता या घरात कुणाला ठेवायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. पण काहीही झालं तरी माझा मुलगा तिच्यासमोर नाक घासणार नाही, म्हणजे नाही. आत्तापर्यंत तर रामराव सगळं प्रेमाने घेत होते, सगळं सांभाळण्याचा प्रयत्न करत होते. पण आता पाणी त्यांच्या डोक्यावरून जायला लागलं होतं. एकतर मोठ्या प्रवासाचा थकवा आणि त्यात सकाळपासून काही खाल्लं पिल्लं देखील नव्हतं. त्यामुळे आता त्यांना कंट्रोल होत नव्हतं. ते रागात म्हणाले, ठीक आहे, तू या घरात राहू नकोस. जसं तू तुझ्या सुनेला तिच्या माहेरी पाठवून दिलंस, तसंच तू पण तुझ्या माहेरी निघून जा. हे घर माझं आहे आणि निर्णयसुद्धा मीच घेणार की कोण राहणार आणि कोण जाणार. मी सुनीलला घेऊन निघालो आहे. मी माघारी यायच्या आत तू तुझ्या माहेरी निघून जा. असं म्हणत रामराव त्यांच्या सुनेच्या माहेरी निघून गेले. सुनीलच्या सासरी गेल्यावर रामराव दीपाच्या बाबांना भेटले. मग दीपाच्या बाबांनी सगळ्यांना हॉलमध्ये एकत्र बोलवलं. दीपासुद्धा एका बाजूला जाऊन उभी राहिली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. तिने एकदाही सुनीलकडे बघितलं नाही. सुनीलने एकदा तिच्याकडे बघितलं आणि मग नजर खाली केली. रामराव दीपाला जवळ बोलावत म्हणाले, दीपा, मी तुझं दुःख समजू शकतो. तूच काय, पण जगातली कुठलीच बाई हे सहन करणार नाही की ती असताना तिचा नवरा दुसऱ्या बाईकडे नजरवर करून बघेल. पण सुनबाई, मी काय म्हणतो ते ऐक आणि मग तुझा जो काही निर्णय असेल तो सांग. तू जो निर्णय घेशील तो आम्हाला मान्य असेल. हे बघ सुनबाई, तुझा नवरा सुनील कसा आहे हे तुला चांगलंच माहीत आहे. आम्हाला सांगायची गरज नाही. मागच्या 5 वर्षापासून तू त्याला ओळखतेस. मागच्या 5 वर्षात कधी तो दारू पिला नाही, सिगरेट ओढली नाही का कधी उलटसुलट वागला नाही. त्याचा स्वभावसुद्धा तुला माहीत आहे आणि तू त्याला चांगलाच ओळखतेस. हो, मात्र तू जो व्हिडिओ बघितलास तो सुद्धा चुकीचा नाही, तो सुद्धा बरोबर आहे. पण सुनबाई, त्यामागची सत्यतासुद्धा जाणून घ्यायला पाहिजे होतीस. सुनीलला नकळत दारू पाजली गेली होती. आता दारू पिल्यावर माणूस थोडी शुद्धीत असतो. असा धोका कुणासोबतही होऊ शकतो. तुझ्यासोबत होऊ शकतो, माझ्यासोबतही होऊ शकतो. सुनील स्वतः तो व्हिडिओ बघून चकित झाला आहे. त्याला तर तुझ्यासमोरसुद्धा यायचं नव्हतं. मीच त्याला बळजबरी घेऊन आलो आहे. सुनबाई, मी फक्त एवढंच सांगेन की स्वतःचा संसार संपवू नकोस. आपल्या नवऱ्यावर विश्वास ठेव आणि मग काय तो निर्णय घे. सगळं सत्य समजल्यावर दीपा सुनीलकडे बघू लागली. सुनीलच्या डोळ्यात पाणी होतं. सत्य परिस्थिती जाणून घेतल्यावर दीपाचे वडील म्हणाले, दीपा, मला पण असंच वाटलं होतं की जावई बापू असे नाहीत. त्यांच्याकडून असं होणं शक्यच नाही. नक्कीच काहीतरी भानगड असणार. दारूच्या नशेत माणसाला काहीच कळत नाही. यात त्यांचा काही दोष नाही. त्यांच्या जागेवर स्वतःला ठेवून विचार कर. तेवढ्यात सुनील हिम्मत करून पुढे आला आणि दोन्ही हात जोडून म्हणाला, दीपा, चूक तर माझ्याकडून झाली आहे. भले नकळत झाली आहे, पण चूक ही चूकच असते. तू मला जी शिक्षा देशील ती मला मान्य आहे. फक्त प्लीज मला सोडून जाऊ नकोस. माझ्यासोबत घरी चल. मी तुला वचन देतो की मी अशा मित्रांची संगत सोडून देईन जे मला तुझ्यापासून दूर करायचा प्रयत्न करतील. प्लीज माझ्यासोबत घरी चल. सुनीलच्या डोळ्यातले अश्रू बघून आणि सत्यता जाणून घेतल्यावर दीपा सासरी जायला तयार झाली. अर्ध्या 1 तासाचा प्रवास करून दीपा, तिचा नवरा आणि सासरा दीपाच्या सासरी पोहोचले. ते घरात आले तेव्हा मीनाताई समोर सोफ्यावर बसल्या होत्या. त्यांची नजर दीपावर पडताच त्या रागाने तिच्याकडे बघून लागल्या. तेवढ्यात मागून रामराव आले. त्यांनी मीनाताईंना बघितलं आणि म्हणाले, अरे मीना, तू अजून इथेच आहेस? मी तुला सांगितलं होतं ना मी यायच्या आधी निघ म्हणून. चल निघ इथून. आज पहिल्यांदाच मीनाताईंना त्यांच्या नवऱ्याचं वेगळं रूप बघायला मिळालं होतं. त्या खरं तर घाबरल्या होत्या की खरंच जर रामरावांनी त्यांना घरातून हाकलून दिलं तर त्या कुठे जाणार.
म्हणून मग त्यांनी नमतं घ्यायला सुरुवात केली. त्या लगेच सरड्यासारखा रंग बदलत म्हणाल्या, अहो, असं काय बोलत आहात? मी कुठे जाणार? रामराव म्हणाले, कुठे जाणार म्हणजे? तुझ्या माहेरी जा. दुसरं कुठं जाणार? मीनाताई म्हणाल्या, माहेरी? पण मी माहेरी कधीपर्यंत राहणार? कुणाच्या भरोशावर राहणार? आणि समाज, आजूबाजूचे लोक काय म्हणतील की या वयात माहेरात येऊन पडली आहे? रामराव म्हणाले, हो का? आत्ता स्वतःवर वेळ आली तर समाज आणि आजूबाजूचे लोक आठवले होय तुला? सुनबाई कशी वागली होतीस? कुणाच्या भरोशावर तिला माहेरी पाठवली होतीस? तेव्हा तिला समाज म्हटला नसता का नवरा सोडून माहेर येऊन पडले आहे? कसली बाई आहेस तू मीना? एक बाई असून तू दुसऱ्या बाईची अडचण, तिचं दुःख नाही समजू शकलीस. जर तुझ्या मुलाच्या जागी तुझा जावई असता आणि सुनेच्या जागी तुझी मुलगी असती तरीसुद्धा तू अशीच वागली असतीस का? आपल्या लेकीलाच दोषी ठरवलं असतंस का? तिला पण असं सांगितलं असतंस की जावई पुरुष आहे आणि पुरुषाकडून अशा चुका होतच असतात. आपल्या नवऱ्याचं खरं बोलणं ऐकून मीनाताई हादरल्या. मुलीच्या आणि जावयाच्याबद्दल विचार करून त्या अजूनच हादरल्या. आत्ता कुठे त्यांना सुनेचा त्रास जाणवू लागला होता. त्या पुढे होत सुनेला म्हणाल्या, सुनबाई, मला माफ कर. माझा इगो आडवा आला आणि विषय एवढा वाढला. पण आता मला कळून चुकलं आहे की जगात बाई सगळं काही सहन करू शकते, पण आपल्या नवऱ्याचं दुसऱ्या बाईसोबत असलेले संबंध कधीच सहन करू शकत नाही. तू तुझ्या जागी बरोबर होतीस सुनबाई. सासूचे बोलणं ऐकून दीपाच्या डोळ्यातून अश्रू आले. ती पुढे आली आणि सासूच्या पाया पडत म्हणाली, आई, चूक फक्त तुमची नव्हती, माझी पण होती. रागात मी सुद्धा फार मोठी चूक केली. मला सुनीलचं म्हणणं न ऐकता त्याच्यावर हात उचलायला नको होता. हे ऐकताच बाजूलाच असलेल्या सुनील लगेच म्हणाला, नाही दीपा, चूक माझी आहे. जर मी चांगल्या मित्रांच्या संगतीत असतो तर हे असं काहीच घडलं नसतं. ते ऐकून रामराव हसत म्हणाले, बाळ सुनील, घर तेच असतं जिथे चुकीला शिक्षा नाही तर समज आणि माफी मिळते. आता सुनील आणि दीपा दोघांच्या नजरेत पश्चाताप आणि नव्या संसाराची स्वप्न होती. त्या दिवसानंतर घरात पुन्हा एकदा आनंद पसरला. मीनाताईंना सुद्धा समजलं होतं की नात्यात अहंकार, इगो नाही तर समजूतदारपणा आणि सन्मान खूप महत्त्वाचा असतो. तर सुनीलने त्याच्या बायकोची माफी मागून बरोबर केलं की चूक, हे तुम्हीच कमेंट करून नक्की सांगा.